सह्याद्रीमध्ये अनेक गड आहेत, पण काही गड असे असतात जे फक्त इतिहास सांगत नाहीत, तर तो इतिहास आजही जिवंत ठेवतात. राजगड, छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी. जवळपास 25 वर्ष या गडावरून स्वराज्याचा कारभार चालत होता. आज आपण राजगडाच्या अशा भागात जाणार आहोत, जिथे प्रत्येक दगड, प्रत्येक वाट आणि प्रत्येक अवशेष स्वराज्याची आठवण करून देतो. राजगडावर येण्यासाठी पाली दरवाजा हा सर्वात महत्त्वाचा प्रवेश मार्ग मानला जातो. आज आपण या दरवाजातून शांतपणे आत जातोय, पण काहीशे वर्षापूर्वी याच वाटेने मावळ्यांची सतत ये-जा सुरू असायची. दरवाजापर्यंत येणारी वाट सरळ नाही, ती वळणदार आहे आणि त्यामागे एक मोठं कारण होतं. जर शत्रूने हल्ला केला तर त्याला थेट वेगाने आत येता येऊ नये म्हणून ही रचना केली जायची. या दरवाजाचं बांधकाम पाहिलं की त्या काळातील किल्ले किती मजबूत आणि विचारपूर्वक बांधले जात होते याचा अंदाज येतो. या दगडावरून चालताना एक वेगळीच भावना मनात येते, कारण याच वाटेने कधी छत्रपती शिवाजी महाराज देखील या गडावर आले असतील. पाली दरवाजातून पुढे जाताना आपल्याला दिसतं हे छोटंसं बजरंगबलीचं मंदिर. सह्याद्रीतील जवळपास प्रत्येक गडावर अशी छोटी मंदिरं दिसतात. त्या काळातील सैनिकांसाठी ही मंदिरे फक्त श्रद्धेची जागा नव्हती, तर लढण्यापूर्वी मनाला धीर देणारी जागा होती. आजही ट्रेकर्स इथे थांबतात, आराम करतात आणि पुढच्या प्रवासासाठी निघतात. आजूबाजूला वाहणारा वारा, समोर दिसणाऱ्या डोंगर रांगा आणि या शांत वातावरणात उभं असलेलं हे मंदिर मनाला एक वेगळीच शांतता देतं. राजगडावरील प्रसिद्ध चिलखती बुरुज. राजगडावरील हा बुरुज खूप खास मानला जातो, कारण त्याची रचना इतर बुरुजांपेक्षा वेगळी आहे. एका बुरुजाच्या आत दुसरा बुरुज अशी रचना संरक्षणासाठी तयार करण्यात आली होती. त्या काळात शत्रूचा हल्ला थांबवण्यासाठी किती बारकाईने विचार केला जात होता हे इथून समजतं. आज जरी हा भाग शांत दिसत असला, तरी एक काळ असा होता जेव्हा इथे सतत पहारा असायचा. दूरवर कुठे हालचाली दिसली की लगेच गडावर खबर पोहोचवली जात असे. या बुरुजावर उभं राहून समोरचा परिसर पाहिला की लक्षात येतं राजगड इतका का महत्त्वाचा होता. राजगडावरील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक म्हणजे हे नैसर्गिक नेडे. दगडामध्ये तयार झालेलं हे मोठं छिद्र निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार वाटतं. इथे उभे राहिल्यावर समोर दिसणारा सह्याद्री खरंच मनात साठवून ठेवावा असाच वाटतो. वाहणारा जोरदार वारा आणि खाली दिसणाऱ्या खोल दऱ्या, हा अनुभव फोटो किंवा व्हिडिओमध्ये पूर्णपणे कधीच दिसत नाही. तो अनुभव इथे स्वतः आल्यावरच जाणवतो. आणि इथे फोटो काढताना जरा सांभाळून, वारा इतका जोरात असतो की नीट उभं राहणं सुद्धा कठीण होतं. राजगडावरील सर्वात सुंदर सुळेवा माची. राजगडाच्या 3 प्रमुख माच्यांपैकी ही एक महत्त्वाची माची आहे. या माचीवरून आसपासचा परिसर खूप दूरपर्यंत दिसतो. म्हणूनच संरक्षणासाठी ही जागा खूप महत्त्वाची होती. शत्रू दूरवर दिसला की गडावर लगेच तयारी करता येत असे. आज इथे शांतता आहे, पण त्या काळात इथे सतत हालचाली सुरू असायची. या माचीवर फिरताना एक गोष्ट सतत जाणवते. त्या काळात इतक्या उंच डोंगरावर हे सगळं बांधकाम करणं किती कठीण असेल. आता आपण आहे सुळेवा माचीवरती. ते समोरचा जे बुरुज येतो डोंगर, त्यावरनं औरंगजेबाने तोफा आणल्या होत्या आणि तोफ्याचा इथं हल्ला केला होता. इथं हल्ला केल्यानंतर इथं बघा असं तुटलेला भाग दिसतो. तो हा तोफेमुळं झालेला हा भाग आहे. तो झाला, हा झाला. हा बघू शकता सुळेवा माचीची तटबंदी
दरवाजा हा जे आहे तो सुळेबा माचीचा तटबंदी दरवाजा आहे. राजगडावर फिरताना एक गोष्ट खूप आश्चर्यचकित करते, ती म्हणजे त्या काळातील व्यवस्था. गडावर आजही जुन्या टॉयलेट सिस्टीमचे अवशेष पाहायला मिळतात. आजपासून अनेकशे वर्षापूर्वी इतक्या उंच डोंगरावर स्वच्छतेचा इतका विचार केला जात होता, हे पाहून खरंच आश्चर्य वाटतं. यावरून त्या काळातील नियोजन किती पुढारलेलं होतं हे समजतं. आणि आता आपण निघालो आहोत राजगडाच्या सर्वात महत्त्वाच्या भागात, बालेकिल्ला. पण तिथपर्यंत पोहोचणं इतकंही सोपं नाही. रस्ता रुंद आहे, चढ खूप कठीण आहे आणि काही ठिकाणी पाय नीट ठेवण्यासाठी जागासुद्धा कमी आहे. आणि म्हणूनच बालेकिल्ला राजगडाचा सर्वात सुरक्षित भाग मानला जातो. वर चढताना दमछाक नक्की होतो, पण जसं जसं आपण वर पोहोचतो तसं तसं समोर दिसणारं दृश्य सगळा थकवा विसरायला भाग पाडतं. राजगडाचा बालेकिल्ला इतक्या उंच जागेवर बांधला गेला आहे की तिथपर्यंत शत्रूला पोहोचणं खूप कठीण होतं. आणि म्हणूनच दरवाजाचं महत्त्व खूप मोठं होतं. या दरवाजाचं बांधकाम पाहिलं की लगेच जाणवतं, तो काळ फक्त ताकदीचा नव्हता, तर बुद्धी, नियोजन आणि दूरदृष्टीचा होता. कल्पना करा, त्या काळात रात्रीच्या अंधारात मशालींचा प्रकाश, मावळ्यांचा पहारा आणि या दरवाजाची शांतता, ती वेगळं वातावरण असेल. हा दरवाजा पार करताना एक वेगळीच भावना मनात येते, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा 25 वर्षाचा सहवास लाभलेली अशी ही पवित्र जागा आहे. राजगडावर फिरताना इतिहासाबरोबरच मनाला शांत करणाऱ्या काही जागा देखील भेटतात आणि त्यापैकीच एक म्हणजे जननी माता मंदिर. सह्याद्रीच्या या उंच डोंगरावर इतक्या शांत वातावरणात उभं असलेले हे मंदिर मनाला एक वेगळी शांतता देतं. गडावर येणारे अनेक ट्रेकर्स आणि शिवप्रेमी या मंदिरात थोडा वेळ नक्की थांबतात, कारण इतका मोठा ट्रेक करून या शांत ठिकाणी बसल्यावर सगळा थकवा जणू काही क्षणात नाहीसा होतो. बालेकिल्ल्यावर आजही पाण्याच्या अनेक टाकी पाहायला मिळतात. गडावर राहणाऱ्या लोकांसाठी पाण्याची व्यवस्था सर्वात महत्त्वाची होती, कारण युद्धाच्या काळात किल्ला अनेक दिवस वेढला गेला तरी गडावर पाण्याची कमतरता होऊ नये याची काळजी घेतली जात असे. ही टाकी दगडामध्ये कोरून तयार करण्यात आली होती. आजही काही टाक्यांमध्ये पाणी पाहायला मिळतं. इतक्या वर्षानंतरही ही व्यवस्था टिकून आहे, हे खरंच आश्चर्यकारक आहे. आणि इथेच आहे हे शांत आणि सुंदर महादेवाचं मंदिर. इतिहासाच्या या वातावरणात हे मंदिर मनाला वेगळी शांतता देतं. आजूबाजूला वाहणारा वारा, समोर दिसणारा सह्याद्री आणि या शांत ठिकाणी उभं असलेलं मंदिर, हा क्षण खरंच मनात कायमचा राहतो. आज इथे फक्त दगडांचे अवशेष दिसतात, शांतता दिसते. पण एक काळ असा होता जेव्हा ही जागा गडावरील सर्वात गजबजलेल्या भागांपैकी एक होती. व्यापारी, सैनिक, गडावरील लोक आणि दैनंदिन व्यवहार सगळं इथेच चालत असावं. राजगड हा फक्त युद्धासाठी वापरला जाणारा किल्ला नव्हता, तर तो एक पूर्णपणे जिवंत गड होता. कारण जवळपास 25 वर्ष राजगड स्वराज्याची राजधानी होता. आणि राजधानी म्हटलं की लोकांची राहण्याची व्यवस्था, अन्न, पाणी, व्यापार आणि दैनंदिन गरजा हे सगळं आवश्यक होतं. अखेर आपण पोहोचलो आहोत राजगडाच्या सर्वोच्च भागावर. इथे आजही राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात.
आज जरी फक्त पडके दगड दिसत असले तरी एक काळ असा होता जेव्हा इथे स्वराज्याचा कारभार चालत होता. याच ठिकाणी महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेले असतील. याच ठिकाणी युद्धांची योजना बनत असेल. आणि इथेच आहे सदरेचे अवशेष. सदर म्हणजे राजकीय चर्चा आणि महत्त्वाच्या बैठका घेण्याचं ठिकाण. आज या जागेवर शांतता आहे, पण एक काळ असा होता जेव्हा इथे सतत हालचाल सुरू असायची. राजगडाच्या या सर्वोच्च भागावर उभं राहिलं एक गोष्ट नक्की जाणवते. राजगड हा फक्त किल्ला नव्हता, तो आहे स्वराज्याच्या इतिहासातील जिवंत आठवण. आज आपण फक्त काही तासांसाठी राजगडावर आलो होतो, पण त्या काळात लोकांचं संपूर्ण आयुष्य या गडावर जात असेल. इथेच त्यांचा दिवस सुरू होत असेल आणि इथेच संपत पण असेल. इथल्या प्रत्येक दगडात एक कथा आहे आणि त्या कथा आजही सह्याद्रीच्या वाऱ्याबरोबर जिवंत आहेत. राजगडावरचा हा प्रवास कधीच विसरता येणार नाही. जय भवानी, जय शिवराय.